हे बघा आमची पूजा स्वतःच डेकोरेशन करायला लागली स्वतःच्या ह्याचं. साईडनं डॉट डॉट करा की छान दिसते का? अगं संचमध्ये डॉट दे, लेफ्ट मध्ये एक दे. तसं नाही रे बाबा. अगं दे की त्यांच्यामध्ये एक दे, यांच्या अगं डॉट दे की. नाही काकडं म्हणते मी तुम्हाला. सजा दुसरा वेळ आहे, दुसरा टाइम आहे. भाऊजीसोबत आमच्या एक बार जेवायला सकाळपासून जेवण नाही वाटलं तुला सगळ्यांना विचारा. रांगोळी आणा पाण्यात जाईल तिकडे. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सारिका कांचनची दुनिया. तर तुम्हाला तर माहिती आहे मी सध्या गावीच आहे आणि बघू शकताय तुम्ही इकडं गावाकडचं वातावरण. तर आता इकडलं सगळं आवरून ना मला माझ्या सासरच्या घरी जायचं आहे, ते पण इथंच आहे. तर आता पूजा येणार आहे त्यामुळे आम्ही सगळी वरलीकडे चाललोय. आत्या द्यायच्या आत्याला रात्री बोलवलेलं आम्ही, पप्पा नाही तर म्हणून. आणि हे माझं माहेरचं घर आहे. आमची ये लागली कुलूप वगैरे लावून सगळं. की झालं का? तर ह्या आहेत आमच्या मोठ्या सुनबाई. आणि काय बनवते ग? तर आता आम्ही सगळेजण इकडे आले कारण इथं आता ना आमच्या पूजाचं ना धोंड्याचा कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे धोंड्या महिन्यामध्ये जो करतात तो, त्याला आता बऱ्याच ठिकाणी धोंडेदान म्हणलं जातं किंवा धोंडे जेवण म्हणलं जातं. तर तेच करायचं आहे. युजली यावेळेस पुरणपोळी करतात, पण आम्ही आता ना इथं मटर पनीर आणि चपाती खीर असा प्लॅन केलेला आहे. तर ही आहे भाग्यश्री. आता मी जसं सांगितलं तुम्हाला माझ्या जाऊबाईंची मोठी सून, म्हणजे आमची मोठी सून आहे. तर तिने तो पनीर फ्राय करून घेतलेला आहे आणि सोबतच मटर पण त्यासोबतच फ्राय करून घेतलेले आहेत. आणि माझं इकडे येईपर्यंत ना तिकडलं म्हणजे आमच्या घरातलं आवरून तिची इथं एवढं सगळं तयारी झाली होती. तिनं वाटण वगैरे सगळं बनवून घेतलं होतं. खरं तर मला पूर्ण रेसिपी शूट करायची होती कारण ती खरंच खूप छान स्वयंपाक बनवते, पण तिचं ऑलरेडी वाटण बिटण करून झालं होतं. आणि ही जी आहे ती लहान सूनबाई आहे. तर दोघींचा पण स्वभाव ना खरंच खूप छान आहे आणि त्या नेहमी मला चिडवत असतात संतूर सासूबाई म्हणून, मला पण आणि कांचनला पण. तर खूप छान स्वभाव आहे दोघी पण सुनांचा. आणि असं कधी वाटत नाही की मी त्यांची चुलत सासू आहे. त्या नेहमीच रिस्पेक्ट करतात आमच्या सगळ्याच जावांचा, 5 जणींचा पण ॲज अ सासूबाई म्हणून. तर इथं तिनं बघू शकताय छान असं मटर पनीर बनवून घेतलेलं आहे. तर नेक्स्ट टाईम मी ना भाग्यश्रीने बनवलेली मटर पनीरची रेसिपी ना तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. मटर पनीर आहे ना, कसं वाटलं क्वालिटीमध्ये? क्वालिटी आणि क्वांटिटी होय. आणि इकडं आमरस करायचं चालू आहे छोट्या सुनबाईचं. आणि इथं मटकीची उसळ पण तयार आहे. तर मी तुम्हाला सगळा स्वयंपाक दाखवते. ही आहे सुकी मटकी है ना, मटकीची उसळ. आणि नंतर ह्यात काय आहे, जिरा राईस. आणि हे आहे मटर पनीर, मग अशी दाखवले तुम्हाला जी रेसिपी थोडी. आणि इकडं काय आहे, हे आहे वरण आणि ह्याच्यात चपात्या येत्या. हां, लेफ्ट ओव्हर पोळ्या द्यायच्या रात्रीच्या वाटतं. या चपात्या येत्या. आणि ह्यात काय आहे, आमरस. मी आहे आमरस. तर ह्या दोघींनी सोनारी मिळून स्वयंपाक केलाय आता सगळा. आणि लय छान स्वयंपाक करतात दोघी जण मिळून. आणि या आहेत आमच्या ननंदबाई.
तर ह्यांचा शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. तर त्या पण आल्या होत्या आत्यांची ओटी भरायला. तर इथं त्या पण आत्यांची ओटी भरून घ्यायला लागलेत. तर त्यांच्याकडे तेवढा वेळ नव्हता, त्यामुळे त्या थांबणार नव्हत्या, लगेचच जाणार होत्या त्या, त्यामुळे त्यांनी पटकन ओटी भरून घेतली. तर ना अधिक महिन्यात ना आईची ओटी भरायला ना म्हणजे खूप चांगलं असतं. तर गेल्या अधिक महिन्यात पण आम्ही आईची ओटी भरली होती आणि त्यावेळेस तेवढा जास्त म्हणजे याचं हे नव्हतं. आता इंस्टाग्राममुळे ना तो जास्तच म्हणजे आता माहिती झालं सगळ्यांना. तर मागच्या अधिक महिन्यात एवढं काही नव्हतं आईची ओटी भरायची, पण आम्ही तेव्हा पण आईची ओटी भरली होती. तर इथं जावई बापू आणि पूजा पण आलेली आहे. आधी तसा का भरायलाय तुम्ही, आणि पूजा किती खुश आहे ते पण बघू शकताय. तर तिनं आमच्या सगळ्यांची ओटी भरायसाठी ना सगळं साहित्य वगैरे घेऊन आली होती. आणि दादू आदी जावई बापू आणि सगळे म्हणतात की पूजाचा ना जास्तीत जास्त जीव ना सारिका काकूवर आहे. ती माझ्यावर खूप प्रेम करते असं सगळेच म्हणतात. आणि तिला आईला पण खूप दिवस बघायचं होतं, पण लहान मुलं असल्यामुळे ना ती काय सांगलीला येऊ शकली नाही. त्यामुळं तिला आईला बघून पण खूप छान वाटलं होतं. तर आता आमच्या इकडं आई म्हणजे इथला कार्यक्रम उरकून तिकडं जाणं पण तेवढा वेळ भेटणार नाही. त्यामुळे आई म्हटली पूजाला पण मला बघायचं होतं, तर तिला इकडं पण थांबता येणार नाही, तिकडं पण येणार नाही. त्यामुळे मग आई पण सोबतच आली होती स्पेशली पूजाला भेटण्यासाठी. आणि आत्यांना पण पूजा भेटली, तर आत्यांना पण खूप छान वाटलं तिला भेटल्यावर. आणि ती कधीच येताना ना असं मोकळं येत नाही, नेहमी तिच्या हातचं काहीतरी बनवून घेऊन येत असते. मग ती कधी शेवयाची खीर असो, कधी तांदळाची खीर असो किंवा काहीही येताना नेहमीच ती बनवून घेऊन येत असते. तर तिनं आज इथं बघू शकता तुम्ही गव्हाची खीर बनवून आणली होती. तर लवकर निघले होते, तिनं लवकर कधी उठून बनवलेली काय माहिती गव्हाची खीर. हे बघा आमची पूजा स्वतःच डेकोरेशन करायला लागली स्वतःच्या ह्याचं. साईडनं डॉट डॉट करा की छान दिसते काकू. अगं संच्या मध्ये डॉट दे, लेक्चर मध्ये एक दे. तसं नाही रे बावळा. अगं दे की त्यांच्यामध्ये एक दे, यांच्या अगं डॉट दे की. नाही काकडं म्हणते मी तुम्हाला. सजा काढा लागली ती एक तोडून काढेल ती. ए चांगलं वाटतंय काकू. हा फुलं पाहिजे त्यांना मध्ये, त्याच्यात फुलं असतील की सुट्टी. अहो तुमचं बॅग कुठं आहे? तर आता स्वयंपाक वगैरे तर करून झालं होतं आणि आम्ही सगळे ना डेकोरेशन करायला लागलो होतो. तर ही घरातच जे डेकोरेशन होतं थोडंफार त्यातूनच आम्ही काहीतरी असं चांगलं करायचा प्रयत्न करत होतो. तर बऱ्याच गोष्टी होत्या घरात, फुलं वगैरे म्हणजे माळा वगैरे. तर त्याचं आम्ही ट्राय करत होतो कोणतं चांगलं दिसेल कोणतं नाही दिसेल. आणि आमचा सागर आहे ना, सागर आम्हाला हेल्प करत होता. तर सागरचा स्वभाव ना एकदम असा गमतीशीर आहे, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलंच असेल. तर तो जेव्हा पण असतो ना, तर तेव्हा आमच्या घरात नेहमी हसायचं वातावरण असतं. तो कोणत्या गोष्टीवर काय म्हणेल काय सांगता नाही. आणि आमचा आणि त्याचा स्वभाव ना असं थोडंफार मॅचिंग आहे, तुम्हाला लक्षातच येईल बऱ्यापैकी व्हिडिओजमध्ये कधी कधी आहो बोलतात तेव्हा. तर सागरचं पण तसंच आहे आणि तो आम्हाला इथं हेल्प करायला लागलाय. कलर चांगला. पुढला कमी दिसते पानं, पुढे येऊ द्या मागणं. हो मागणं पुढे गाठ बांधा. हो पुढे पानं कमी दिसते का नाही, पुढे सगळी पानं कमी दिसायला लागली. काय रे देवा, आपलं काय मिळायचं मला. ते काय गजर लावलाय की अगं चांगलं. हॅलो, हा आहेत की.
देऊ काय हॅलो देऊ का भयाचं करा की व्हिडिओ आजी मोठं करते वरण दे म्हणलं होतं बाहेर ते सांगितलं असेल खायचे मग खा वरण ती नको आमरस दिला तसं कसं खायचं हा बाई गुळ खायचे वहिनीचा गजरा दिसतो यात म्हातारा आहे बघू शर हा जुळलं म्हातारा माणसाला होतो मला सांगूच तो उकडं उभा बाजूला. तर अशा प्रकारे डेकोरेशन केले. त्यातल्या त्यात आता लहान मुलं असल्यामुळे थोडंफार ते माळा वगैरे थोडं विस्कटतंय इकडं तिकडं किती जर ठेवलं तरी. तर ही ती 2 मुलं आहेत ना ती पूजाची आहे ती, आणि जी छोटा आहे ना ते विकासचा आहे वीर. आणि आम्ही सगळ्यांनी तिचं छान औक्षण केलं, आत्यानी, मी, भाऊजी, काकांनी, सगळ्यांनी. तर आत्या आमच्या ना आता सगळ्या गोष्टीत ना खूप खुश असतात. त्यांना खूप छान वाटतं नातवांचं लेकी सुनांचं असं बघायला. त्या खूप म्हणजे खूप हॅप्पी असतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये. तर मी पण जावई बापूंला लाडू भरवून घेतलाय आणि भाऊजी आता त्यांना आहेर करायला लागलेले आहेत. भाऊजी कपडे वगैरे झाली बघा मग. तर सगळेच जण होतं आम्ही, आणि सागर आता आम्हाला हेल्प करून दमून बसला होता इथं. तर भाऊजीचा आहेर करून घ्यायला लागलेले आहेत. तर हे डेकोरेशन कसं झालंय ना थोडक्यात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ते ब्लाऊज पीसवर मी रांगोळी काढलेली आहे, आणि फॅन चालू असल्यामुळे ना ते सारखं नाव असं पुसत होतं, रांगोळी अशी उडत होती वाऱ्याने. आणि आता आका पण पूजाची ओटी भरून घ्यायला लागलेले आहेत. तर खरं तर कांचनला आणि आहोनला पण यायचं होतं, पण बरेच दिवस झाले ना आता आबू होती, सगळेच होते, आणि आईच्या हॉस्पिटलमुळे येण्या जाण्यामुळे ना जास्त दिवस त्यांच्या सुट्ट्या झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना ना टाईम नव्हता, त्यामुळे ते काही येऊ शकले नव्हते. आणि ते आले असते ना तर खरंच खूप छान वाटलं असतं आम्हाला सगळ्यांनाच. आणि अधिक महिन्याचं हे बघून ना मला तर खूप छान वाटत होतं पूजाचं आणि जावई बापूंचं. खरं तर ना पूजा आमची सगळ्यांची लाडकी आहे, सगळ्यांची म्हणजे सगळ्यांचीच, आणि सगळ्यांनाच ती ना खूप जीव लावते. म्हणजे असं कोणाला असं कमी जास्त करत नाही, सगळ्यांना समान जीव लावते. आणि मला वाटते पूजा एकमेव मुलगी असेल पहिली जी सगळ्यांना अशी धरून चालते फॅमिलीला. आणि खूप म्हणजे आता तिचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. म्हणजे सगळ्या चुलत्यांना, सगळ्या चुलतींना, भावंडांना सगळ्यांना सांभाळून घेते. आणि ह्या आहेत विहीनबाई, आणि ही विकासची बायको म्हणजे माझी छोटी सूनबाई. तर तिचे वडील आजारी होते, म्हणजे लक्ष्मीचे पप्पा. तर त्यामुळे ना त्या खूप नाराज होत्या. तरी पण ना ओटी भरण्यासाठी ना अधिक महिना असल्यामुळे ना त्यांना बोलवलं होतं, त्यामुळे त्यांची ओटी भरून घेतली. आणि त्यांना खूप गडबड होती, कारण त्यांना तिच्या पप्पांना हॉस्पिटलला न्यायचं होतं, त्यामुळे त्या तिकडे गेल्या त्यांची ओटी भरून. आणि नंतर पूजाने आकाची पण ओटी भरून घेतली. तर आका पण कधी असं म्हणत नाहीत की माझी मुलगी आहे, माझी एकटीच आहे, असं नाही की तू तिकडे जाऊ नको, इकडे जाऊ नको. तर आकाने पण ना तिला छान असं सांगितलेलं आहे. आणि आईबापांची शिकवणच पुढं मुलं आचरणात आणत असतात. तर नंतर माझी पण पूजाने ओटी भरून घेतली, आणि मला खरंच खूप छान वाटत होतं, कारण अधिक महिन्यात ना आईची ओटी भरायची असते, आणि ते खूप चांगलं असतं, शुभ मानलं जातं अधिक महिन्यात. आता इथे चिमण्याला ओरडायला लागलेत, मी व्हॉइस ओव्हर करायला लागले तरी पण. आणि मला ना असं खूप भरून आलं होतं की पूजाने माझी ओटी भरली, आणि खूप छान, खूप म्हणजे मी ना
असं शब्दात व्यक्त नाही करू शकत की मला किती छान वाटत होतं. तर पूजा खूप म्हणजे खूप जीव लावते मला. आणि दररोज तिचा कॉल असतो, काकू काय चालले काय नाही. एकही दिवस असं नाही की तिचा मला फोन नाही आला. प्रत्येक गोष्ट प्रत्येक मोमेंटला ना ती माझ्यासोबत असते असं मला वाटतं. आणि नंतर आत्यांची तर ती लय लाडाची नात आहे. आत्यांचा तर सगळा जीव पूजावर आहे आणि पूजाचा आत्यावर आहे. तर आत्यांची पण तिने छान ओटी भरून घेतली. आणि नंतर आम्ही सगळं लक्ष्मी आवरून घ्यायला लागली होती. झाला आता कार्यक्रम संपलेला आहे आणि आता लक्ष्मी इथं आवरून घ्यायला लागलेली आहे. आणि जेवलेलं नाही आता हा दुसरा वेळ आहे, दुसरा टाइम आहे. भाऊजीसोबत आमच्या एक मला जेवायला सकाळपासून जेवण नाही वाटलं तर लक्षात विचारा. रांगोळी आणा पाण्यात जाईल तिकडे. तर सगळा कार्यक्रम छान प्रकारे पार पडला, ओटी भरण्याचा पण आणि पूजाचा आणि जावई बापूंचा पण. आणि आता सगळ्यांनी छान असं जेवण केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मला. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट